हा जो खाली व्हिडिओ बघायला लागलाय हा शिराळा तालुक्यातील जांभळेवाडी गावचा आहे. जांभळेवाडी गावामध्ये एका ओढ्यावरती हा ब्रिज बांधलाय. पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना कसला हार घालावा याचा विचारच करावा लागतो. कसरत करायला लागते, त्याला कसा बांधावा. अरे बालवाडीतली पोरं सुद्धा चांगली बांधतील की किल्ला सुद्धा चांगला बांधत्या. तुम्ही येऊ ओढ्यावरचा ब्रिज बांधलाय, तुम्ही काड्यापिटीचा बांधताय रे. अरे लाजा वाटायला पाहिजे. त्या एवढा 35 लाखाचा यो ब्रिज म्हणे, त्याला 90 डिग्री टर्न दिलाय तुम्ही. रस्ता पुढचा कुणीकडे जातो, तुमची दिशा कुणीकडे जाते. अरे जरा तर काय त्याला देणं घेणं. अरे एखादी गाडी घेऊन जाताना त्यांना कसरत करायला लागते, पुढं मागं करायला लागते. हे असलं बांधकाम असतं का कधी? असलं तुमचं हे नियोजन असतं? असं तुमच्याकडे कुणी काढलं, डोकं चालवलं आणि तुम्ही त्याला उगाच डोळे झाकून सहाय्य करता काय? या जांभळेवाडी गावामध्ये या ब्रिजच्या बाबतीत हे कितपत योग्य केलं तुम्ही? का तुमच्यावर नियंत्रण ठेवणारी वेडी आहेत, का तुम्ही वेड आहे, का तुमची गँगच वेडी आहे? मला हे कळत नाहीये. अरे जनतेचा पैसा रे बाबानो, मातीत घालू नका ना तुम्ही. जरा सदुपयोग बुद्धीचा वापर करा. तुम्ही आपलं शासनाचे पैसे घेता, पगार घेता, त्या पगाराला तर थोडंसं लाजा. आपण चुकीच करतोय. बरं आपल्या इंजिनियरकीची आबरू काढते, लोक शिव्या देतात माघारी. का तुम्हाला आबरू काढूनच घ्यायचे? तुम्हाला सवय झाली का? झाली असेल तर माझी काय अडचण नाही, चालू दे, चालू दे. अरे तुम्हाला स्वतःच्या मनाला तर विचारा, आपली लायकी आहे का? अरे बिगर लायकीचं असल्या की वागू नका. कुठंतरी चांगलं करा, जनतेचा पैसा मातीत घालू नका. एवढंच तुम्हाला मी हात जोडून विनंती करतोय. पीडब्ल्यूडी शिराळा विभाग, विचार करा या गोष्टीचा. अशा चुका करू नका, एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद.